प्रोडक्टिव्ह अभ्यास करण्यासाठी ॲज अ स्टुडंट, ॲज अ होममेकर अँड ॲज अ मदर ऑफ टू आपल्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे निसर्गाच्या सानिध्यात. रात्रीच्या 6-7 तासांच्या झोपेनंतर आम्ही दोघेही आता आलेलो आहोत वॉकिंग करण्यासाठी. आणि पाहू शकताय सुंदर निसर्ग, त्याचबरोबर आजूबाजूंचा जो काही आवाज आहे, ट्रेनचा असेल, मग पशुपक्ष्यांचा असेल, छोट्या छोट्या, या आपल्याला आपल्या मनाला अतिशय आनंद देतात. आल्हाददायी वाटतं आपल्याला या निसर्गाच्या सानिध्यात आल्याच्या नंतर. रात्रीची झोप घेऊन उठल्याच्या नंतर काही लोक पहाटे अभ्यास करतात आणि फ्रेश वाटतं तेव्हा, त्यामुळे आपला चांगला अभ्यास लक्षात सुद्धा राहतो. त्याच पद्धतीने घरातील कामं करत असताना आपण गृहिणी अभ्यास करत असतो, मल्टीटास्किंग आपलं होत असतं. वेगवेगळे कामं करत असताना आपण इयरफोन कानामध्ये टाकून अभ्यास करतो. तर जशी कामं करून आपलं शरीर थकतं तसंच मनसुद्धा थकत असतं आणि तेव्हा मग आपण अभ्यास सोडाच, मग आपल्याला बाकीची कामंसुद्धा काही करू वाटत नाही, तर स्वस्त वाटतं. आणि अशा वेळी मग आपला प्रोडक्टिव्ह स्टडी कसं होणार, तर त्यामुळेच तुम्ही थोडंसं चालू शकता किंवा स्ट्रेचिंग करू शकता. त्यामुळं काय होतं ना, की आपल्या शरीरामध्ये जे डोपामाइन हार्मोन असतं ना, ते आपल्या शरीराला म्हणजे आपल्याला आनंद देत असतं आणि मग ते रिलीज होतं. आपण स्ट्रेचिंग किंवा व्यायाम केल्यामुळं आपलं मग माइंड फ्रेश होतं आणि चालता चालतासुद्धा मग आपल्याला एखादा न सुटलेला प्रश्न आठवतो आणि तो सुटतोसुद्धा. आपल्याला डोक्यामध्येच आपल्या ते प्रोसेस चालू असते. माझं तर बऱ्याचदा असंच होतं. आणि बऱ्याचदा आपण काय करतो, की आपला वेळ वाया जाईल म्हणून आपण अभ्यास करत नाही किंवा मग आपल्याला वेळ नाही म्हणतो आणि शरीराकडे दुर्लक्ष करतो. तर असं न करता आपण त्याऐवजी आपण वॉकिंग करता करता काय करू शकतो, आपण केलेला अभ्यास रिकॉल करू शकतो, आठवू शकतो. किंवा मग त्याऐवजी तुम्ही एखादा व्हिडिओ GKGSचा प्ले करून तेव्हासुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता, असं काही नाही आहे. आणि व्यायामानंतर मग आपल्या शरीरासाठी जे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे आहार. तर आपण घरचं खाल्लं पाहिजे आणि भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. त्याचबरोबर आता अभ्यास करतो आहे म्हणून 2-4 कप दिवसभरात चहा न पिता दिवसभरात फक्त 1च कप आपल्याला चहा इनफ आहे. जास्त चहाचं प्रमाणसुद्धा चांगलं नाही आहे शरीरासाठी. तर मी घरी आल्याच्या नंतर अंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आणि त्यानंतर मग मुलांना मिल्कशेक बनवून दिलेला आहे आणि माझ्यासाठी दूध बनवलेलं आहे आणि तेच आता मी इथे घेते आहे. तर आज माझे दिवसभराचे जे टार्गेट्स आहेत ते मी त्यानुसार चालणार आहे, माझा अभ्यास पूर्ण करणार आहे. आणि तुम्हीसुद्धा दिवसभराचे टार्गेट अभ्यासाचे ठरवताना अगदीच आपल्याला पेलतील असे टार्गेट जे आहेत ते सेट करायचे. म्हणजे मग आपल्याला प्रेशर येत नाही, की मला आज एवढा अभ्यास करायचा होता आणि आज माझा एवढा झालाच नाही आहे आणि मग आपण क्विट करतो. त्यामुळे झेपतील असेच टार्गेट ठेवताना